नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त असे झटपट तयार होणारे मुरमुऱ्याचे आप्पे कसे करायचे ते पाहणार आहोत. हे आप्पे करायला खूप सोपे आहेत आणि खायलाही खूप छान लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे 2 मोठे वाटी मुरमुरा घ्यायचा आहे. आता या मुरमुऱ्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मुरमुरे भिजत ठेवायचे. 4 ते 5 मिनटासाठी मुरमुरे भिजत ठेवायचे. आता इथे मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी रवा टाकायचा आहे. ज्या वाटीने आपण मुरमुरे मोजून घेतले त्याच वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे. आता यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायच्यात. 1 चमचा खिसलेलं आलं टाकायचं आहे. 20 ते 25 कढीपत्त्याची पाने टाकायची. 1 ढोबळी मिरची बारीक चिरून टाकायची. आता यातच अर्धी वाटी कोबी टाकायचं आहे. आणि आता 1 वाटी दही टाकून घ्यायचं आहे. आता आपले मुरमुरे इथे छान भिजलेले आहेत. आता हे एका चाळणीवर काढून निथळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने चाळणीवर सर्व मुरमुरे निथळून घ्यायचे. आणि आता हे मुरमुरे या मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. तर अशा पद्धतीने सर्व मुरमुरे टाकून झाकण लावून हे रवाळ असं दळून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण छान रवाळ दळून झालेलं आहे. हे मिश्रण वाटताना इथे मी 1.5 पेला पाणी टाकून वाटून घेतलं आहे. आता हे एका भांड्यात काढून घेऊयात. आता या मिश्रणात 2 चमचे धना पावडर टाकायची, पाव चमचा हळद टाकायची, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे जिरा पावडर टाकायची. आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मिक्सरने छान असं 2 ते 3 मिनटासाठी फेटून घ्यायचं. त्यामुळे हे मिश्रण छान हलकं होतं आणि आप्पेही छान जाळीदार होतात. तर इथे आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला हे बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बॅटर टाकताना कडेने टाकत यायचं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटासाठी आप्पे शिजवून घ्यायचे. तर इथे 2 मिनटं झालेले आहेत. आता हे आप्पे पलटी करून घ्यायचे आणि सर्व आप्पे पलटी करून दुसऱ्या बाजूने 1 ते 2 मिनटं छान असे शिजवून घ्यायचे. तर इथे 4 ते 5 मिनटं झालेले आहेत. तर इथे दुसऱ्या बाजूने छान असे आप्पे भाजले गेले आहेत. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व आप्पे करून घ्यायचे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.